श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आज सगळा प्लॅनिंग फिसकटला आणि खरंच सांगते पावसाने अशी हजेरी लावली. आज आहोंचा बड्डे होता आणि आज आम्हाला जायचं होतं दादरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये. सकाळीच आमची तयारी होणार, तेच पाऊस धो चालू झाला. मग आमचं दादरला जाणं कॅन्सल झालं आणि मुले क्लासला गेली. मग म्हटलं संध्याकाळी भटवाडीमध्ये सिद्धिविनायक मंदिरात जाऊन येऊया. गणपतीचं दर्शन कुठेही घ्या, गणपती बाप्पा पावणारच ना. म्हणून दादरचं कॅन्सल केलं आणि संध्याकाळी भटवाडीमध्ये सिद्धिविनायकला जायचं ठरलं. संध्याकाळी मस्तपैकी रेडी वगैरे झालो. अजिबात पावसाचा थेंब नव्हता. रोडला पोचलो आणि हे धो पाऊस चालू झाला. 15-20 मिनटं रोडला कशी गेली काहीच कळालं नाही. आहोंची बाईक तर पूर्ण ओली झाली होती. ते पुसत होते आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. ते म्हटले, तू काही व्हिडिओ काढू नको, लोक बघतात. म्हटलं लोक बघण्यासाठीच मी व्हिडिओ काढलेला आहे, ज्याला आवडत नसेल तो बघणार नाही. गप्पा मारता मारता आम्ही पोचलो सिद्धिविनायक मंदिरामध्ये. बाहेर रोडवरून जरी बघितलं ना तरी गणपतीचं मंदिर आहे ना इतकं सुंदर आणि इतकं छान दिसतं ना. आणि गणपती बाप्पा आहे ना आपल्याला बाहेरूनच दिसतो. मंदिरामध्ये गेलं ना मन प्रसन्न करण्यासारखं असतं, कारण मूर्ती इतकी सुबक आहे ना आणि खूप जुनी आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही जर मंदिरात गेले असाल ना तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मग देवाचं ताट वगैरे घेतलं, कारण आज आहोंचा बड्डे होता आणि आमचं आज दादरला जाणं कॅन्सल झालं होतं. म्हणून आम्ही गणपती बाप्पाला भटवाडीत भेटायला आलो. दर्शन वगैरे तर खूप छान झालं, कारण इतकी शांतता होती ना. आणि मंदिरामध्ये आम्ही 15-20 मिनटं बसलोसुद्धा. तिथे तर आहे ना मंदिर इतकं छान सजवलेलं असतं ना, आणि कधीही जा, मनाला खूप शांती देण्यासारखं आहे. मंदिरामध्ये इतकं शांतता आहे ना, तुम्हाला आतमध्ये गेलं ना ब्राह्मणांच्या आवाजाशिवाय काही ऐकायला येणार नाही. गणपती मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही 15-20 मिनटं शांतपणे तिथे दर्शन झाल्याच्या नंतर मन प्रसन्न करणारे आरती जर कानावर पडली ना खरंच खूप छान वाटतं. इतकं थंड वातावरण आणि इतकं छान वाटत होतं ना. बाप्पाच्या मूर्तीकडे बघून आहे ना मन शांत होत होतं. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर साईबाबांची पण मूर्ती तिथे बाजूलाच आहे, तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. तीही मूर्ती इतकी सुंदर आणि सुबक आहे ना. तिथे गेल्याच्या नंतर गणपती बाप्पा आणि साईबाबाचं दर्शन घेतलं ना खरंच खूप छान वाटतं. मंदिरामधला परिसर आणि ती शांतता खरंच खूप छान वाटतं. मन प्रसन्न करण्यासारखं आहे. कधी काही वाटलं ना की मंदिरात येऊन इथे बसलं ना की मन खरंच खूप शांत होतं. साईबाबांची मूर्ती तर इतकी छान वाटत होती ना. आम्ही 15-20 मिनटे तिथेच घालवली. खूप छान वाटलं. नंतर म्हटलं की चला आता काहीतरी बड्डे सेलिब्रेट करायचं आहे, कारण आज माझी नणंदबाई येणार होती पण तिचं येणं कॅन्सल झालं. मग म्हटलं की आता मुलांना विचारूया, नाहीतर घरीच मी पावभाजी वगैरे करणार होते. पण मुलांनी म्हटलं की आपण आज जाणार होतो ना बाहेर, मग मुलांच्या म्हणण्यानुसार आज जायचं होतं बाहेर. आम्ही दोघंच दर्शनाला आलो. मुलं क्लासला गेली होती म्हणून म्हटलं दर्शन वगैरे घेतलं, बाहेर निघालो. दर्शन तर इतकं छान झालं होतं ना. तिथे आल्याच्यानंतर चंदनाचा टिळा असतो, तो आम्ही दोघांनी कपाळाला लावला. आहोंनी त्यांच्या कपाळाला लावला. मी व्हिडिओ काढत होते, मला म्हटले ये मी तुला पण लावतो. त्यांनी इतका छान लावला ना, चंद्रकोरच जशी आली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता इतक्या लांब आलो आहे तर पाणीपुरी खाऊया. मला म्हटले पाणीपुरी जर खाल्ली तर तुला भूक लागेल का? म्हटलं ते नंतर बघूया, पण मला पाणीपुरी खायची. पाणीपुरीला कोण नाही म्हणतं का? मग मी मस्त एक प्लेट हसडली आणि तेही झणझणीत. मला तर पाणीपुरी इतकी आवडते ना. पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि आम्ही दोघे घरी पोचलो. तोपर्यंत मुलं क्लासवरून आली होती. आणि केकचं वगैरे तर ह्यांना आवड नाही आहे, पण मुलांसाठी म्हटलं की चला केक घेऊया, मुलांच्या आवडीचा केक, कारण तेच खातात. त्याच्यामुळे केक वगैरे घेतला आणि आम्ही निघालो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये आल्यावर जेवण काय मागवायचं, कारण आता श्रावण चालू आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज तर खायचं नव्हतं. मग आता व्हेज काय मागवावं. मुलं बोलली आज पनीर मसाला, दाल तडका, राईस मागूया. तर म्हटलं चालेल. तोपर्यंत जेवण येईपर्यंत आम्ही आहोंचा बड्डे सेलिब्रेट केला. खूप छान झाला. फक्त दादरला जायचं मिस राहिलं, कारण आम्हाला सिद्धिविनायक मंदिरात जायचं होतं. दरवेळेस आम्ही बड्डे असला की टिटवाळ्यालाच जातो. खूप छान दर्शन आणि इतकं छान वाटतं ना, असं वाटतं गावाला आलो आहे की काय टिटवाळ्याला गेल्यावर. पण ह्यावेळी सिद्धिविनायकला जायचं होतं.
पण पावसामुळे कॅन्सल झालं. मग संध्याकाळचा बेत तर इतका छान झाला, मंदिरात पाया वगैरे पडून आलो आणि संध्याकाळी जेवणाला बाहेर गेलो. तर चला, आजचा दिवस तर आहोंसाठी स्पेशल घालवलाच, कारण त्यांचा बड्डे होता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.